नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे 5 जास्त आहे ते आपल्याला एकसारखे कट करायचे आणि एकच कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत, तर आपण ते कसे कट करायचे ही सोपी ट्रिक तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर बघू शकता आपण हे पॅटर्न कट केलेलं होतं आणि हे पॅटर्न ठेवून आपण एक अस्तर पहिले कट करून घेतलं. नंतर आपण खूप साऱ्या अशा पिना लावून घेतल्यात अस्तरला आणि बघा मी सुरुवात केली होती, पण मला आठवलं लगेच की ही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करावी. मग काय करायचं, आपण हे पॅटर्नवरून आपण अस्तर कट केलं. नंतर हे अस्तर आपण व्यवस्थित एक अस्तर कट करून आणि हे बाकीचे अस्तर आपण फक्त हे अंथरून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही याप्रमाणे आपण हे अस्तर अंथरून घेतलेत. त्याला अशा जागजागी ना पिना लावून घ्यायचे आहे, म्हणजे काय होईल ते अस्तर हलणार नाही. ते पिना लावल्यानंतर आपण सगळे पॅटर्न असे ठेवून घ्यायचे आणि यालासुद्धा अशा खूप साऱ्या आपण पिना लावून घ्यायचे. पिना लावल्यानंतर आपण हे लगेच असं कट करायला सुरू करायचे. जिकडनं आपल्याला सोपं वाटेल तिकडनं आपण हे असं कट करायचं आहे. बघा असं आपण कट केलं की आपला हा पाठीचा भाग पूर्णपणे रेडी झाला. हे 5 अस्तर आपले एकखट्टी कट होऊन गेले. हे कट झाल्यानंतर आपण आता साईडचा पार्ट जो आहे हा कट करूया. 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आहे मैत्रिणींनी. तर याच्यापैकी एखादं ब्लाऊज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. स्टिच कसं करायचं आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. हे बघा, हे आपण काय केलं, पिना लावल्यामुळे आपल्याला हे कट करायला अगदी सोपं जातं आणि एकसारखे आपल्याला सगळे अस्तर आपल्याला एका वेळेस कट करता येतात. हे एकाच मापाचे असल्यामुळे आपल्याला हे शक्य आहे की आपण जास्त वेळ न घालवता हे अस्तर आपण कट करू शकतो. तर बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे एका वेळेस आपण हे कस्टमरचे अस्तर कसे कट करायचे. बघा आपला हा साईडचा पार्टसुद्धा कट करून झाला आहे आणि इथे आपला हा टक्स पॉईंट आहे. तर बघा आपला हा पार्ट पण कट करून झाला. आता आपण कट करायची आहे कटोरी. तर बघा आपल्याला आता कटोरीचा पार्ट कट करायचा आहे. त्यालासुद्धा आपण पिना लावून घेतल्या. पिना लावायच्या म्हणजे काय होईल, अस्तर हलत नाही आणि आपल्याला परफेक्ट असं बाकीचे अस्तर त्या मापामध्ये कट करता येतात. हे बघा आता आपण हा आपला आहे टक्स पॉईंट. बघा आपली कटोरीचं माप पण कट करून झालं आहे. आता आपल्याला करायची बाहीची कटिंग. मैत्रिणींनो, असे सोपे आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा. म्हणजे काय होईल, अशी सोपी पद्धत तुमच्या मैत्रिणींनासुद्धा कामात येईल आणि त्याचा फायदा होईल. तर बघू शकतो तुम्ही जसं आपण बाहीचं हे पॅटर्न ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण हे कट करतोय. म्हणजे परफेक्ट असे आपले सगळे अस्तर कट झाले अगदी कमी वेळात. जास्त वेळ न घालवता आपण हे अस्तरची कटिंग केली. हे बघा आपली बाहीसुद्धा कट झालेली आहे. ही आपली बाही झाली कट आणि आता राहिली आपली क्रॉस पट्टी. तर आता आपण क्रॉस पट्टी सुद्धा कट करतोय. तर मैत्रिणींनो, हे आहे आपले कस्टमरचे ब्लाऊज. लांबचे कस्टमर आपल्याकडे येतात आणि सुंदर ब्लाऊज शिवून घेऊन जातात. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे सखी लेडीज टेलर. हे बघा आपली क्रॉसपट्टी कट झाली, सगळे पॅटर्न आपले कट झाले आणि आता मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे ओपन करून. बघा आपण सगळ्या आधी पिना काढून घेऊया. आणि
नंतर तुम्हाला मी सगळं दाखवते। बघा आता आपण पाठीच्या भागापासून सुरुवात करू। हे बघा हे आपलं एक अस्तर आहे, तुम्हाला मी सगळे दाखवणार आहे। हे आहे आपलं 2 नंबरचं अस्तर, हे आपलं आहे 3 नंबरचं अस्तर, हे बघा हे आपलं आहे 4 नंबरचं अस्तर आणि हे आहे आपलं 5 नंबरचं अस्तर। तर सगळे पॅटर्न आपण काय करायचे, असे उचलून ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे। हे बघा हे याच्यात ठेवलं, त्याच्यानंतर हे याच्यात ठेवलं, नंतर हे याच्यात ठेवलं, सगळे आपण असे ज्याचे त्याचे बाजूला करून ठेवायचे पार्ट। म्हणजे काय होईल, जेव्हा आपण ब्लाऊज पीस कट करणार आहे तर तेव्हा आपल्याला हे सोपं पडेल। आणि बघा मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, म्हणजे तुमचं सुद्धा काम झटपट होईल। हे बघा ही आपली बाही, ती सुद्धा आपण सगळे पार्ट त्याच्या ह्याच्यामध्ये ठेवायचे, म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लाऊजची कटिंग कराल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल। हे बघा आता आपली राहिली क्रॉस पट्टी। मैत्रिणी असे सोपे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक शेअर सुद्धा करा। हे बघा आपले हे 5 अस्तर कटिंग झालेले आहेत आणि तुम्हाला पीस सुद्धा मी दाखवणार आहे। तर बघा हा पीस आहे याचा, हा पीस आहे याचा, हा पीस आहे याचा आणि हा पीस आहे याचा आणि हा आहे याचा। तर बघा आपण आता जसं आपल्याला ज्या पद्धतीने म्हणजे शिवायचं आहे तेव्हा आपण एक एक पीस कट करणार आणि ब्लाऊज शिवणार। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मैत्रिणींनो, आणि व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे, कशी कटिंग केली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला।